सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं हा क्रिकेट आहे. कोंढे 75 संघाचा एक एक्स्ट्रा राखीव खेळाडू इकडे आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सूरज, विनंती आहे मित्रा, एक खेळाडू इकडे आम्हाला द्यायचा आहे. कोणाचं करायचं? कमलेश लाड साहेबांचा यशोदी सन्मान करतील. सागर दाभोळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या कमलेश लाड साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज रोहन, एक बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र अजय सर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला येऊन थांबलाय तो अक्षय खेडेकर आणि स्ट्राईक एंडला गेलाय तो सूरज. पहिला चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पॉवर प्लेचा षटक आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. बाउंड्री लाईनकडे चेंडू जातोय काय? एकेरीचं दुहेरी मध्ये रूपांतर केलंय. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. तिसरी धाव घेताच अगदी मला वाटतं आत्महत्या करावी लागते काय? नाही, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. ती म्हणजे सूरज आणि अक्षय मध्ये. सॉरी, सूरज नाही, अनिकेत मात्र त्याच्या जोडीला येतोय. पहिल्या चेंडूवर सर 3 धावा आल्या. तिथे मात्र धावबाद करण्याची संधी होती स्ट्राईक एंडला, आणि स्ट्राईक एंडला जर धावबाद झाला असता फलंदाज तर त्या फलंदाजाचं नाव होतं अक्षय, ज्याने सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी केली. आणि नेहमीच आपण विविध स्पर्धांमधून पाहतो या फलंदाजाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यामध्ये हा फलंदाज देखील माहिर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन महाडिक. म्हणजे आता सर म्हणायला हरकत नाही, बेस्ट वर्सेस बेस्ट असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला पाहतोय आपण अक्षय याला, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण रोहन याला. यावेळी देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू मात्र खाली राहिला होता. एक डॉट चेंडूची सांगता होते. अक्षय याच्या माध्यमातून मोठे फटके येणं हे कुठेतरी कोठे 75 संघासाठी अपेक्षित असेल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर साईगाव संघाकडून रोहन याच्या माध्यमातून विकेट घेणं अपेक्षित असेल. अनिकेत आणि अक्षय यांची मात्र जोडी आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या झाली आहे ते 3. 2 चेंडूंचा सामना संपलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये बीट होतोय तो अक्षय. म्हणजे सर रोहन काय गोलंदाजी करतोय बघा ना. अक्षयला रडार मध्ये चेंडू देत नाही, त्याच्या बॉडी पासून चेंडू थोडासा लांब ठेवतोय. म्हणजे अक्षयला जर स्लॉट मध्ये चेंडू मिळाला तर तो सीमारेखा पार हे त्यावर निश्चितच आहे. आणि मग कुठेतरी आपल्या गोल नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहन. अचूक गोलंदाजी करताय. अक्षयला मात्र अक्षरशः पकडून ठेवले गोलंदाजी. 2 खोलवर टप्प्याची गोलंदाजी. क्षेत्ररक्षणासाठी तुषार, एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरी मध्ये रूपांतर करताय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अनिकेत मध्ये आणि अक्षय मध्ये. हो 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 हो, कुठेतरी पाहूया काय निर्णय होते पंचांचा. डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा निर्णय येईपर्यंत मात्र थांबावा लागेल. मोठा हादरा बसतोय तो कोंढे 75 या संघाला. अक्षयला मात्र माघारी परतावा लागतोय. अक्षय वाट पाहत होता, अनिकेत खाली पोहोचतोय काय त्याच्यामध्ये अगदी विकेट गेला तो अक्षयचा. अक्षयला मात्र माघारी परतावा लागेल. काय हिट केलं ते गोलंदाजीतून रोहनने. धन्यवाद धन्यवाद. आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं डायरेक्ट हिट, आणि आता सामना झाला आहे डायरेक्ट सर फिट. पाहूया, म्हणजे आतापर्यंत धावसंख्या झाली ते 4. थँक्यू धन्यवाद डीजे. जर अक्षयने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एकही धाव घेण्याचा निर्धार केला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचं कॉल दिलं अनिकेतच्या माध्यमातून, आणि अक्षयला मात्र विकेट गमावा लागला. आणि त्याच्यावर तो थोडासा नाराज दिसतोय, कारण त्याला मोठी खेळ खेळायची होती. हा सामना त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता, पण निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळाली. तुषारने देखील चांगला थ्रो केला बाउंड्री लाईनच्या मिड विकेटच्या दिशेने, आणि तो दागीत अगदी रोहनने चांगला हाताळला गेला. हाताळला घेत असताना मात्र डायरेक्ट हिट केलं वरच्या स्टंपवरती, आणि माघारी परतवून दिलं ते अक्षयला. तब्बल धावसंख्या मात्र होती ती कोंढे 75 या संघाची 4. 1 बाद. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि सर गवळी प्रीमियर लीग मध्ये देखील तुषार तांबडे हा क्षेत्ररक्षक आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. त्याच्या माध्यमातून एक झेल घेतला गेला होता. मला वाटतं तो झेल देखील अक्षयचाच होता, आणि मग तो देखील सोशल मीडियावर थोडा व्हायरल झाला होता. मग इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक, त्याच्या माध्यमातून तुषार तांबडे हा देखील हिट झाला होता. आणि आता या स्पर्धेत देखील तुषार तांबडे जर हा मॅच विजयी झाला तर तो देखील हिट असेल. यावेळी देखील मोठा प्रहार चढवलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डाऊन विकेट्स फ्रॉम कोंढे 75. कमॉन डीजे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुषार तांबडे काय क्षेत्ररक्षक सजवून ठेवलंय. ज्या वेळेस मात्र
अगदी तब्बल सकाळपासून चांगली स्कोरीची भूमिका निभावतात ते सन्माननीय आदरणीय अजितजी खेडेकर साहेब. आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा का अगदी आम्हाला देखील लाख मुलाची साथ देत आहेत. तब्बल धाव संख्या मात्र होती ती 4. रोहन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो अतुलवरती देखील मोठी जबाबदारी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिले. पाहूया काय समीकरण होते. जेल मात्र अचूक घेतला जातोय. मोठा हादरा बसतोय तो कोंडे पंचेतरी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन अतुल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंडे पंचेतरी या संघाची मात्र धाव संख्या तिथे स्थिरावली जाते ती 4 या आकड्यावर. अगदी महत्वपूर्ण गोलंदाजी मानावी लागेल. तब्बल 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला जातो या स्पर्धेमध्ये. एका बाजूला पाहिलं ना याच्या अगोदर देखील पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 3 विकेट घेतले. आता देखील 3 विकेट घेतले जाते. सर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जिसके बॅट पे बॉल आहे ना उसको दुनिया भर का कॉल आहे. पण अगदी संघाकडे विजय करण्याची वाटचाल करून कोण नेऊन संघ ठेवत असे ना एखादा खेळाडू तर गोलंदाजावरती मोठी मुख्य भूमिका असते. त्याला 6 चेंडू अगदी रक्ताचं पाणी करून आपल्याला हाताळायचे असतात. आणि सर्वेश दिवेकर यांना मात्र मानधन लागली होती षटकारासाठी. राजेंद्रजी दिवेकर साहेबांच्या माध्यमातून आपण 200 रुपयाची रोख रक्कम घेण्यासाठी यायचं आहे. निगडी गवळी या संघाचा खेळाडू सर्वेश याला मात्र मानधन दिली जाते. मी विनंती करतो सर्वेशला आपण मानधन घेण्यासाठी यायचं आहे. आपल्याला पारितोषिक लागलं गेलंय. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय अनिकेत. आता जर अजय सर पाहिलं तर अनिकेतच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. एका षटकामध्ये 3 धाव संख्या आपल्याला मिळाली आहे. एखादे आपले 3 खेळाडू डगआउटच्या दिशेने आहेत. म्हणजे आता मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. नक्कीच सर या ओव्हरमध्ये कुठेतरी पार्टनरशिप थोडीशी बिल्ड होणं गरजेचं असेल. आणि आता आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय श्रेयस यावेळी देखील बॅकफुटला जाऊन थोडासा कट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतात. इथे पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल आणि पार्टनरशिप बिल्ड झाल्यानंतर तिसरं षटक हे हाणामारीचं षटक असेल आणि मग त्या षटकामध्ये तुमच्याकडून मोठी खेळी होणं अपेक्षित असेल. इथं तब्बल धावसंख्या पाहतोय आपण स्क्रीन बोर्डवर 5. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन थोडासा पंच केलाय. त्या ठिकाणी पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 या धावेवर मात्र रोखून ठेवलंय ते अनिकेत आणि श्रेयस याला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनायक. काय गोलंदाजी केली होती रोहन माडिक याने. मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट देखील घेतल्या होत्या. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील याच रोहनने 3 विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील सेम कारनामा त्याने केलाय. यावेळी थोडासा चेंडू खाली राहिला होता. कहीं पे निगाह है कहीं पे लक्ष. मात्र फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे ते विनायकाच्या माध्यमातून आणि तब्बल धावसंख्या 6 या आकड्यावर स्थिरावलंय. इथे आता मात्र मोठे फटके येणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा काय दिमागदार शैलीने कट केलाय चेंडूला डीप मध्ये. त्या ठिकाणी थर्ड मॅनला शॉर्ट मध्ये खेळाडू तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला खतरा होता. मात्र तो खतरा आता जातोय तो सायगाव या संघाच्या दिशेने. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये झालंय. या दोनच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे आणि आता धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावर. सायगाव संघाकडे जर पाहिलं तर युवा स्टार खेळाडू आहेत. एका बाजूला पाहिलं तर तुषार सरका देखील चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण अगदी चांगली साथ देतोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो विनायक. हो त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा हादरा बसतोय तो कोंडे पंचेतनी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन अगदी चाललाय. नवीन फलंदाज आलेला तो श्रेयसला मात्र माघारी परतावं लागतंय. डीजे धन्यवाद डीजे. आजचा जर वन साइड हिरो कोण असेल तर रोहन माडिक. सायगाव संघाचा हा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज रोहन माडिक हा मात्र आजचा वन साइड हिरो ठरला जातोय. पहिल्या सामन्यामध्ये तोच हिरो ठरला होता आणि आताच्या सामन्यामध्ये देखील तोच हिरो ठरला जाईल असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्याकडे ऑलराऊंडर परफॉर्म आहे. सलामीला येतो. फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने करतो. धावसंख्या तब्बल जाऊन पोचले ते 8 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत विनायक याच्या माध्यमातून देखील 4 चेंडू हाताळले गेले. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. पंच आपण देखील याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तिथे फिल्डरला आपण कॉल दिला तरी चालेल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो प्रशांत. या प्रशांत नावामध्ये प्रशांत आहे, मात्र इथे काहीतरी चांगला नावाप्रमाणे मोठा कारनामा करावा लागेल. मोठा कारनामा केला तरच मात्र आपण मोठी धावसंख्या उभारू शकता. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यष्टी रक्षक येतोय, परंतु नाही, झेल नाही झाला. एकेरी या धावेवर मात्र थांबवून ठेवलंय ते फलंदाजांना. या एकेरीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसऱ्या षटकाचे 5 चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील सायगाव याच्या माध्यमातून यशस्वीरित्या हाताळला जाईल अशी अपेक्षा असेल. यावेळी फुल टॉस चेंडू होता लॉंग ऑनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो, क्षेत्ररक्षकाकडून मात्र होते चुकी आणि चेंडू होतोय सीमा रेखा पार आणि हा दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीसे. अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र 2 ओव्हरच्या झाले ना समाप्त ना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोंडे पंचदान या संघाची मात्र धाव संख्या होते ती 4 बाद 13. थोडीशी या चौकारानंतर कुठेतरी अशा पल्लवीत झाल्या असतील तरी कोंडे पंचदान या संघाची, कारण धाव संख्या मात्र होती अगदी 9. आता मात्र धाव संख्या राहून होते ती 13 या आकड्यावर. मानावं लागेल ते या फलंदाजाला, म्हणजे अनिकेतला नॉन स्ट्राईकला आहे तो स्ट्राईक एंडसाठी आलेला फलंदाज अजून पण ते मैदानामध्ये दाखल आहे. प्रशांत वरती देखील अगदी प्रशांत शांतमय आहे, पण आता मात्र मोठे प्रहार करावे लागतील ते गोलंदाजीला वरती. सज्जनला गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. सज्जन पाहूया. सज्जन नावामध्ये सज्जन आहे, मात्र आता सज्जता दाखवावी लागेल. हो, काय चेंडू पिचिंग केला होता, गुड लाईनचा चेंडू. प्रशांत देखील पूल करण्याचा प्रयत्नामध्ये बीट होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अनिकेत याला मात्र आता कुठेतरी स्ट्राईक एंडला येणं गरजेचं असेल, कारण त्याच्या देखील बॅटमधून रन आले. 3 चेंडूंचा सामना त्याने देखील केला आणि तब्बल 8 ही वैयक्तिक धावसंख्या त्यांनी देखील उभारले. 13 या धावसंख्येवर मात्र स्कोअर बोर्ड स्थिरावलाय. यावेळी देखील फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मोठी धाव घ्यावी लागेल, परंतु चेंडू होतोय सीमारेखा पार आणि प्रशांतच्या बॅटमधून हा पहिला चौकार. धाव संख्या होती ती तब्बल 17. अगदी आवश्यकता आहे त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. प्रशांतची कुठेतरी नशिबाची साथ मिळाली. त्याची जर वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते 3 चेंडूवरती 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. कुठेतरी अनिकेतला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतायत. अनिकेत नॉन स्ट्राईकला उभं केलं जात आहे. जास्त सज्जनवरती गोलंदाजीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, पण प्रयत्न देखील अगदी सफल ठरला जातोय. प्रशांतला मात्र 2-1 मोठे फटके आणावे लागतील. खोलवर टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता अगदी कमबॅक केले ते या गोलंदाजाने. मानावं लागेल या गोलंदाज, युवा स्टार गोलंदाज आहे. एखादा चौकार गेला त्याच्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय तो या सज्जनच्या गोलंदाजीतून. अगदी चेंडू हाताळले गेलेले ते तब्बल 3 चेंडूचा मात्र या इनिंगचा सामना बाकी आहे. त्याच्यानंतर आपण पहिली सेमीफायनल पाहणार आहोत. ती एका बाजूला पाहिलं तर चंदनवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वसरा गवलवाडी याच्यामध्ये सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा परिपूर्ण रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अनिकेतमध्ये आणि प्रशांतमध्ये. या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 19. एका बाजूला जर पाहिलं ना सेमीफायनलचं आपण गोष्ट विचारलीत तर या मोसमामध्ये चंदनवाडी आणि मसळा गवलवाडी या दोन्ही संघ अगदी सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा मात्र प्रवेश करतायत. दोन्ही संघांचं मात्र एक बलाढ्य संघ दोन्ही ओळखले जातात. मोठा सामना पाहायला मिळेल आपल्याला अजय सर. निश्चित सेमीफायनल म्हटलं म्हणजे 2 फेरींचा त्यांच्याकडे देखील अनुभव असतो आणि यावेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रशांत याला मात्र माघारी परतावं लागेल. चांगले गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावर. प्रशांत मात्र आता माघारी जातो आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो कुणाल. पहिल्या सेमीफायनलचा यानंतर आपण थरार पाहणार आहोत. चंदनवाडी आणि मसळा दोन्ही संघ 2 फेरींचे सामने विजयी झालेत आणि आता 3ऱ्या फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल झाले आहेत. इथे मात्र बाजी जो मारेल तो आजचा जल्लोष साजरा करेल. त्या गावामध्ये आज जल्लोष आपल्याला साजरा पाहायला मिळेल. 2ऱ्या फेरीचा सामना इथे आपण आता लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहत आहोत. कोंडे पंचतन विरुद्ध साईगाव आणि आता सज्जन मार्गस्थ होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज न्यू बॅटर कुणाल याने देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय. त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आणि कुणाल याला देखील माघारी परतावं लागेल.
3 षटकांच्या समाप्तीनंतर कोंडे 75 संघाने 19 धावा उभारल्या आहेत आणि 20 धावांचं आव्हान ठेवलंय ते सायगाव या संघासमोर. आई गावदेवी चषक 2026 पर्व 6वे या सामन्यांमध्ये एक मानाचा सन्मानाचा अभिमानाचा चषक ओळखला जाणार आहे या रायगड जिल्ह्यामध्ये. त्याचे सेमीफायनलकडे पहिल्या सेमीफायनलकडे आपण जातोय. एका बाजूला पाहिलं तर श्री समर्थ क्रिकेट संघ चंदनवाडी, दुसऱ्या बाजूला तर शिवांजली क्रिकेट संघ मसरा गवलवाडी. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाटकीसाठी यायचं आहे. मंगेश खतादे साहेबांना विनंती करतो क्विक फास्ट थोडस लवकर यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक केली जाईल. एक सामना महत्वाचा आहे. एका बाजूला पाहिलं तर चंदनवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मसरा गवलवाडी. याच चषकामध्ये आम्ही सर पाहिलं तर अनेक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे सेमीफायनलमध्ये. अनेक वेळा वारंवार एखाद्या संघाची चर्चा व्हायची, पण आता मात्र दोन्ही नवीन संघ पाहायला मिळत आहेत. चंदनवाडी देखील अनेक स्पर्धेमध्ये संघर्ष करत होता, दुसऱ्या बाजूला मसरा गवलवाडी हा संघ देखील अनेक स्पर्धेमध्ये संघर्ष करत होता. यातून जो संघ विजय होईल तो मात्र फायनलिस्टमध्ये दाखल होईल. चंदनवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण दाखल होत आहे. दुसऱ्या मसरा गवलवाडी या संघाला देखील विनंती करतो. सगळ्यांना संध्याकाळी ट्रेन मध्ये जाताना पण देत जाईल. मी राजेंद्रजी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आज पण स्टेजच्या समोर आपल्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलचा आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला पाहिलं तर एक समाजसेवक, त्यांची ओळख आहे, प्रचंड क्रिकेटची आवड आहे, बहुमूल्य वेळ काढून या पांगणोली या संघावरती त्यांचं अतोनाट प्रेम आहे ते राजेंद्रजी दिवेकर साहेबांचं. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. मी राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावं अशी मी आपणास विनंती करतो. नाणेफेकीचा कॉल जातोय तो मसरा गवलवाडी या संघाच्या बाजूने. तरी आपला निर्णय काय असेल, पहिल्या सेमीफायनलमध्ये अनेक पराकाष्ठा करत असताना पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये दाखल होत आहेत आणि दुसऱ्या सामन्यामध्ये वन साइड हिरो देखील आपण ठरलात. एक सामना मात्र दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. प्लॅनिंग आहे की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हर्षद सरकार देखील एक फलंदाज आहे, दर्पण सरकार एक फलंदाज आहे. किती धावांपर्यंत आपण त्यांना थांबवण्याचा मानस असेल? 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा आमचा मानस असेल. नक्कीच 40 ते 45 धावांचा थांबवण्याचा मानस असेल. पण आपण एक थोडे खेळाडू आहात, पण युवक खेळाडूंना आपण काय मार्गदर्शन करा? आजची जर फलंदाजी पाहिली तर तब्बल एका बॅटर्स कडून 40 धावसंख्या वैयक्तिक पाहायला मिळते. त्याबद्दल युवा खेळाडूंना आपण काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन असं करेन की जे तो सगळेजण बघतो की लेग साईडला 6 मारायला प्रयत्न करतात, बॉलिंग ऑफ साईडला एवढी चांगली आउटफील्ड असताना पण चौके मारायचा प्रयत्न करत नाही. सगळ्यांनी सगळ्या चारी बाजूने खेळला पाहिजे. 360चा ग्राउंड आहे एवढा, त्याप्रमाणे खेळलं पाहिजे. जो तो आडवा येतो, जो तो आडवा मारायचा प्रयत्न करतो, कवर व्ह्यूअर्स खेळून तरच बॅटिंग सुधरेल आपली. आणि ते चांगलेच खेळत आहेत आणि आपला एक नियम आलेला आहे, फेकी तत्व ते उत्तमच आहे. सगळेजण चांगले बॉलिंग करायला लागले आजकाल. नक्कीच धन्यवाद. पण असोसिएशनच्या माध्यमातून कुठेतरी फेकी गोलंदाजाला मात्र ब्रेक लागला गेलाय. असोसिएशनचे देखील मनपूर्वक आभार मानले जात आहेत. पण अगदी दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दुसरा संघ देखील दाखल झाला आहे, तो चंदनवाडी या संघ. आपल्याला देखील तब्बल सामना देखील चालू आहे. आपल्याला 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस असेल. 3 षटकांचा सामना असेल. आपण 3 षटकांमध्ये धावांपर्यंत यांना थांबवू शकता? किती धावांपर्यंत मजल मारू शकता? आम्ही 50 पर्यंत चालला विचार आमचा, कारण मंगळाची बॅटिंग मगाशी बघत होतो चांगल्याप्रमाणे, खूप चांगले झाले आहे. पण त्याच्यावरती फोकस आमचा पुरा मंगेदावर असणार आहे. नक्कीच मंगेश दादांवरती तुमचा फोकस असेल. तुम्हाला देखील पहिल्या सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तब्बल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकणार आहोत आपण एक गड अजय सरांचं. धन्यवाद अविनाश सर. इथे आपण पाहिलं तर
निखिल याने मात्र प्रहार चढवलाय. एक चौकार आला होता आणि दुसरा चौकार देखील मारण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले आहे ते 9 या आकड्यावर. 20 धावांचा पाठलाग करताना हा संघ सायगाव संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो निखिल. सूरज गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावेळी बॅकफुटला थोडेसे गेले होते आणि पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय तो चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ते सायगाव या संघाची 10 आणि आता 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल ते सायगाव संघाला. कोणता संघ इथे मात्र विजयी होईल, जो संघ विजयी होईल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. बॉलिंग वार्क आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 श्रेयश आणि स्ट्राईक एंडला देखील एक हार्ड हिटर फलंदाज पाहतोय रोहन माडिक. हा संघाचा कणा समजला जातो. या रोहन माडिक कडून अपेक्षा असतात. रोहन माडिकची विकेट महत्वपूर्ण असेल यावेळी कोंडे 75 संघाला. तर दुसऱ्या बाजूने माफ करा स्ट्राईकला आहे तो निखिल. पाहूया श्रेयस विरुद्ध निखिल अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन मिड ऑफला त्या ठिकाणी खेळाडू आहे. धावबाद होण्याची संधी आहे. एकेरीचं रूपांतर देखील दुहेरीमध्ये होते. रिन्यूचा ऑप्शन तुम्हाला देखील माहिती आहे. असोसिएशनच्या माध्यमातून पंचांचा निर्णय येईपर्यंत मित्रांनो, पंचांचा निर्णय येऊ द्या. पंचांचा निर्णय येतोय अगदी बाद. यस हा गडी बाद होतोय आणि आता सायगाव संघाला पहिला हादरा लागतोय तो निखिल याच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. निखिल याला मात्र माघारी परतावे लागल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो लक्षण. आणि आता स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला तब्बल गवळी प्रीमियर लीग मध्ये केवळ 66,000 पॉइंटची बोली लागली होती तो फलंदाज आता आपण पाहतो. एक अष्टपैलू खेळाडू सायगाव संघाला. सायगाव संघाचा हा महत्वपूर्ण मानला जाणारा खेळाडू. यावेळी देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक देखील यावेळी बीट होतोय. इथे मात्र चूक करणे अपेक्षित नसेल ती कोंडे 75 या संघाच्या खात्यामध्ये. कारण मापक असं आपण आव्हान ठेवलंय. 20 धावांचा हा संघ पाठलाग करतोय आणि आता तब्बल धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावर आणि आता 9 धावांची आवश्यकता असेल. 9 धावांची आवश्यकता असताना सर अशा पद्धतीची चुकी होणे हे अपेक्षित नसेल. नक्कीच एक चुकी महागात पडू शकते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो श्रेयस. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षय मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. एक धाव मिळते. एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे. एका धावेवरती समाधान मानताच अगदी तब्बल धाव संख्या मात्र होती संघाची 12. आता मात्र आवश्यकता आहे ती 9 चेंडू आणि 8 धावांची आता आवश्यकता असेल. ही सर लढत अटीतटीची पाहायला मिळेल का? याच्या अगोदर आपण पाहिलं तर मंगेश खतादे सरांनी एक वन साइड हिरो म्हणून आपली या स्पर्धेमध्ये ओळख निर्माण केली. इथे मात्र रोहन काय शॉट खेळलाय. ओ हो हो काय शॉट. जबरदस्त शॉट. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला मात्र खतरा होता परंतु किपरच्या हातून मात्र मिस्टेक होते. या दोनच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 10 संख्या झाले ते 14 आणि आता उर्वरित 8 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहन माडिक. रोहन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना कोंडे 75 संघाकडे जाईल असं म्हणता येणार नाही कारण हा फलंदाज फॉर्म मध्ये आहे. यावेळी फुल टॉस आणि त्यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी गफलत होते आणि एकेरीचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. तब्बल जाऊन पोहोचतंय ते 16 या आकड्यावर आणि आता 4 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 4 धावा. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. इथे मात्र फिनिश होईल का? ओहो हो फिनिश करण्याचा प्रयत्न. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि हा गडी बाद होतोय. रोहन
कम ऑन डीजे. सहा चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता असेल ते सायगाव या संघाला 4 धावेची आवश्यकता असेल. अचूक आता- फलंदाजी मात्र करावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विनायक. लक्षण आणि विनायक यांची लक्षण. जोडी आता आपण सर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि 6 चेंडू 4 धावा. बॉलिंग एंडवर आपण पाहतोय तो प्रसाद याला 6 चेंडू मध्ये 4 धावा डिफेंड होतील का? जर सर या 4 धावा डिफेंड झाल्या तर हा एक सामना एक रोमांचक सामना म्हणून पाहिला जाईल. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय तो लक्षण. 6 चेंडू 4 धावा. कोणता संघ इथे सेमीफायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल? जर्सी क्रमांक 21 असलेला हा खेळाडू प्रसाद गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हो हो हो, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केले. स्ट्राईक एंडला मात्र खतरा आहे. पाहूया इथे काय समीकरण होतंय. पंचांचं वोट मात्र आकाशाकडे जात आहे आणि माघारी परतावं लागेल ते लक्ष्मण याला. लक्ष आणि आता समीकरणामध्ये देखील बदल होतोय. 5 चेंडू आणि 3 धावा. कुठेतरी सर म्हणायला गेलं तर ह्या दुसऱ्या धावेची आवश्यकता नव्हती, कारण सामना थोडासा सायगाव संघाच्या दिशेने देखील पाहायला मिळतोय आणि अशा वेळी एखादा फलंदाज बाद होणं म्हणजे आता आपण मोमेंटम शिफ्ट केलंय नक्कीच कोंडे पंचतन संघाकडे. नक्कीच असं गोलंदाजी मात्र करावी लागेल. ती गोलंदाज जातोय तो गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. प्रसाद, आपल्या संघाला जर प्रसाद द्यायचे तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. तब्बल 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी निर्धाव चेंडू जर हा संघ चेंडू जर हाताळला गेला तर सामन्यामध्ये अजून देखील रंगतदार मजा येऊ शकते. स्ट्राईक एंडला जातोय तो कल्पेश. रोहनला मात्र थोडंसं टेन्शन येतोय, कारण माहिती आहे हा सामना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. कारण इथून जो संघ विजय होईल तो मात्र सामन्यामध्ये दाखल असेल. अक्षयचा रनआउटचा झाला, त्याच्यानंतर कोंडे पंचायत या संघाला थोडी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली, पण अगदी गोलंदाजानं मात्र वर्चस्व केलंय. 5 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. दुसऱ्या धावेचं कॉल देता पाहूया काय समीकरण होतंय. 2 धावा देखील परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल येतात. तिसऱ्या धावेचं देखील परिपूर्ण होत आहे आणि 3 धावे बरोबर अगदी सामना विजय होतोय. दुसऱ्या सेमीफायनलकडे वाटचाल केली ती सायगाव संघ आणि बनसवाडी याच्यामध्ये हा होणारा दुसरा थरार आहे. तरी मी विनंती करतो मसागाववाडी या संघाला की आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देतील ते सन्माननीय आदरणीय शाखा प्रमुख विरार शिवसेनेचे उबाटा गटाचे सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी कुळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. त्या आम्हाला या सन्मान चिन्ह दिले ते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार जाईल तो सामनावीराचा पुरस्कार ठरला जातोय तो रोहनला. मी रोहनला विनंती करतो की आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. सामनावीराचा किताब देतील ते सन्माननीय आदरणीय उबाटा गटाचे शाखा प्रमुख विरारचे जितेंद्रजी कुळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ